रोज तर मी काही नाश्ता करत नाही, पण आज आहे ना भूक लागलेली, त्यामुळे उकडलेलं मक्काचं कणीस होतं ते खाल्ल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली। ओलं नारळ भरपूर होती घरामध्ये, तर त्याची चटणी बनवलेली, नंतर त्याची बर्फी बनवायला घेतली आणि तुमच्यासोबत रेसिपी शेअर करतेय। 2 वाटी इथं खोबऱ्याचा किस घेतला, त्याला छान मॉइश्चर कमी होईपर्यंत ना भाजून घ्यायचंय। नंतर इथं कॅरमेल बनवायला घेतलं। 2 वाटी किस होता, तर 1 वाटी साखर घेतली, त्याचं म्हणजे मेल्ट होईपर्यंत छान ब्राऊन कलर येईपर्यंत त्याचं कॅरमेल तयार करून घेतलं। त्यातच नॉर्मल टेम्परेचर असलेलं ना दूध टाकायचंय, म्हणजे गरम करून साईडला ठेवलेलं होतं ते 1 कप दूध टाकलं। असं झाग होतो, पण घाबरायचं नाही, फक्त स्वतःच्या हातांची थोडीशी काळजी घ्यायची, लांबून करा, थोडंसं काळजीपूर्वक करा। नंतर अजून 1 कप म्हणजे 2 कप दूध टाकलेलं आहे आणि ते छान असं थोडंसं मिक्स झाल्यानंतर व्यवस्थित उकळी आल्यानंतर त्यात खोबऱ्याचा किस टाकायचा आहे आणि 2 चमचे तूप टाकायचं, छान मिक्स करायचं आणि 15 ते 20 मिनिटं लागतात ह्याला छान असा कलर पण येतो। विदाउट कलर बघा ही बर्फी किती सुंदर दिसते आणि खाण्यासाठी पण खूपच टेस्टी झालेली असते। फक्त पेशन्स लेवलला हात थोडा जास्त चालवावा लागतो, म्हणजे फिरवत राहायचं, चिटकू नाही द्यायचंय त्याला। आणि पूर्ण असं आटल्यानंतर पूर्ण असं घट्ट गोळा झाला तसा, तर मग तेव्हा त्याला सेट करायला ठेवायचंय। 3 ते 4 तास लागतात ही बर्फी सेट होण्यासाठी, पण मी आता ओव्हरनाईटच ठेवणार आहे, कारण की मी आता संध्याकाळी बनवलेली, तर मग आता 4 तासांना काय मध्यरात्री थोडी सुटणार मग ना। आता त्याला सकाळीच कट करते आणि बघा सकाळ झालेली, खूपच छान अशी सेट झालेली बर्फी आणि कलर पण बघू शकता, विदाउट कलर अशी बर्फी झालेली आणि टेस्टी ते अप्रतिम होती बघा। तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा।